सो संध्याकाळी थंडी होती म्हणून मस्तपैकी वॉकला स्वेटशर्ट घालून गेली. घरी आल्यानंतर अव्यांसाठी मस्त कोबी आणि कांदा आणि पोटॅटोचा पराठा बनवला आणि आज सकाळी सकाळी माझं वजन आलं होतं 48.65, जे की खरंच कमी झालं होतं कारण मागे थोडंसं वाढलं होतं. त्याच्यानंतर आज काकूंकडनं थोडासा वरचा एक कप्पा क्लीन करून घेतला. तर त्याच्यामध्ये हे जे मोठे डबे वगैरे आहेत ते मेन म्हणजे मला घासायचे होते. तर त्याच्यामध्ये एवढे डबे होते पण त्याच्यामध्ये सामान जे होतं अगदी थोडं होतं. हे बघून मला हसायला आलं कारण इतक्या डब्यांचं काय करायचं असा नेहमीच मला प्रश्न पडतो. पण ठीक आहे म्हटलं आहे तर काय करणार. त्याच्यानंतर ते सगळं आवरून घ्यायचं, काकूंची तयारी करून घेतली. त्याच्यानंतर मी लंच केला. तर लंच आहे ना, एक मूवी आला आहे सन ऑफ सरदार म्हणून नेटफ्लिक्सवरती, तो बघत बघत माझं दुपारचं जेवण मी संपवलं. त्याच्यानंतर अव्यांश उठला आणि अव्यांश मस्तपैकी सायकलची रेस खेळत खेळत उठला. दुसऱ्या दिवशी सकाळी दूध प्यायचं होतं पण आता मला न देता तर मी स्वतः चमच्याने न सुद्धा घेता डायरेक्ट तोंडाला वाटी लावतो अगदी गावरान पद्धतीने. आणि तो त्याचं मस्तपैकी दूध पितो. त्याला जेवढं जेवढं अप्रिशिएट केलं ना तेवढं तेवढं एकदम एक्साइटमेंटमध्ये आणि अगदी छानपणे अव्यांश दूध पितो. हे बघून ना मला खरंच भारी वाटतं. ॲटलिस्ट तो त्याच्या हाताने त्याचं दूध, सॉलिड फूड, लिक्विड फूड आता घ्यायला लागलेला आहे. हे बघून आहे ना मला तर वाटतं प्रत्येक आईला आहे ना आपल्या मुलाचं असं बघून आहे ना कौतुकच वाटत असेल. त्याच्यानंतर संडे असल्यामुळे ना रिलायन्समध्ये जाणं आलंच म्हणून रिलायन्सला गेलो आणि यावेळेस अवंशला सुद्धा घेऊन गेलो. भाज्या वगैरे घेतल्या आणि मस्तपैकी घरी आलो. सो चलो ब्लॉग इथे एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.